पुण्यामधल्या झालेल्या अपघातानंतर रवींद्र धंगेकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले। पुण्यामधील पोलीस आयुक्तालयासमोरच त्यांनी उपोषण सुरू केलंय आणि पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवण्याची मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे। पुणे पोलिसांची हकालपट्टी करण्याची मागणी सुद्धा रवींद्र धंगेकर यांनी केली आहे। तर पुण्यामध्ये पोर्शे अपघात प्रकरण तापल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्तालयासमोरच उपोषण सुरू केलंय, ते आंदोलन करतायत। काय सांगाल तुम्ही? आज तुम्ही आंदोलन केलं, काय तुमच्या मागण्या होत्या? मागणी होती की याच्यामध्ये पब संस्कृती संपली पाहिजे। मी गेली वर्षभर सातत्याने बोलतोय, हे दुर्लक्ष करतायत। ह्याच्यामध्ये महानगरपालिकेने पबवर कारवाई केली आणि पाडले, म्हणजे ते बेकायदेशीर होते। मग हे कुठले पेपर बघून पबला परवानगी देतात? ते पैसे घेऊन पबला परवानगी देतात आणि पाठ 4-4 वाजेपर्यंत पब चालतात, यांना माहीत नाहीत का? आणि आजही गुगल मॅपवर गेले तर त्यांना कळेल की किती वाजेपर्यंत चालू आहे, तिथली गर्दी, हे सगळं बघता पुणेकर त्रस्त झालेत। आज वडगाव शिरी असेल, कोथरूड असेल, भोगाव असेल, सातत्याने बोलतो, यांना जागच येत नाहीये। देवेंद्र फडणवीस येऊन गेले, त्यांनी पोलिसांना कुठेतरी सेफ केलं, पण एकंदरीत पोलिसांची भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे? पहिली एका केसमध्ये 2-2 एफआयआर फाडल्या गेले। जी मुलं मृत्युमुखी पडली ससूनच्या शिवगृहामध्ये होते, त्यांच्या पंचनाम्याला पोलीस जात नव्हते, पण ह्या आरोपीच्या दिमागीतला पिझ्झा पार्टीने त्यांच्या 4 व्हीलरमध्ये येऊन घरी सोडलं। म्हणजे ही काळिंबा फासणारे पैसे कमवायच्या नादात हे सगळेच विसरलेत। त्या सगळ्यामध्ये पोलिसांची पार्टनरशिप आहे हे उघड झालेले, काय सांगा? पोलीस लोक ह्याला सपोर्टिंग असल्याशिवाय अशा गोष्टी होतच नाहीत। आणि हे सगळे पोलीस लोकांचं जर आपण बघितलं तर हे पब मध्ये पोलीस पार्टनर आहेत। सगळं एकच प्रश्न शेवटचा आहे, तुम्ही अनेक ठिकाणी आंदोलन करणार आहात असं सांगितलेलं आहे, तुमची मुख्य मागणी काय आहे? पब संस्कृती बंद झाली पाहिजे, त्या जो तपास अधिकारी याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संजीव ठाकूर जो ससूनचा डीन होता त्याला वाचवण्याचं काम यांनी केलं, त्यालाही अटक लवकर झाली। आणि अग्रवाल फॅमिली बद्दल काय सांगाल? अग्रवाल फॅमिली तर सगळे व्यवहार तपासले पाहिजे। त्यांनी अनेक खून घडवले त्या पुणे शहरामध्ये, त्यांच्या व्यवसायामध्ये डिफॉल्टर आहे, या सगळ्याची चौकशी गृह खात्याने केली पाहिजे। जे महानगरपालिकेमध्ये यांची बांधकाम व्यवसायामध्ये अनेक त्रुटी आहेत, अनेक म्हणजे इन्कम टॅक्स असेल, तुमचा जीएसटी असेल, ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अधिकारी विकत घेऊन यांनी हा व्यवसाय पुढे नेलेला आहे। ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडे बी पोहोचणारे मी असे अनेक अधिकारी की त्यांनी त्याला मदत केलेली आहे आणि त्याच्यामध्ये यांना पैशाचा माज आहे आणि त्या पैशाच्या जीवावर हे सगळे वाकले जातात। पैशाच्या जीवावर माज आहे आणि त्यांची सर्व स्तरातून चौकशी व्हावी अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेली आहे। अनिल गजलेसह सचिन चपळगावकर, पुढारी न्यूज, पुणे।